जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, हिंदवी समाजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या हिंदुस्थानामध्ये मंदिर असतील किंवा घाट असतील 28 वर्ष राज्य करून आपण लोककल्याणकारी राज्य राबवलं. त्या पुण्यश्लोक ऐकमाता होळकर, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शून्य नसते, इतकं अनंत एका विद्येने केले अशी आम्हाला ज्ञानाची महती सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पृथ्वी शेषाच्या नागावर तरलेले नसून या बहुजन प्रत्येक शेतकरी वर्गाच्या हातावर तरलेले आहे असा मला महान क्रांतीचा संदेश देणारे, आम्हाला असा महान क्रांतीचा संदेश देणारे अण्णाभाऊ साठे दिवसा गावातील घाण साफ करून रात्री समाजातील लोकांच्या डोक्यातील घाण साफ करण्याचं काम ज्यांनी केलं ते गाडगे महाराज. आणि या सर्वच ज्या त्या महापुरुषांनी या बहुजन वर्गातील समाजासाठी आपलं आयुष्य ओतलं त्या सर्वच महापुरुषांना मी विनम्र असं अभिवादन करतो. ज्ञान नाही, विचार नाही, ती घेण्याची गोडी नाही असा ज्ञानाचा संदेश देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत. झाल्यानंतर अतिशय आनंदामध्ये त्यांचा जन्म या ठिकाणी साजरा झाला. गावचे पाटील असल्यामुळे गावामध्ये त्यांचं वडील असत होतं. त्यांचे वडील पाटील होते, नेवसे पाटील. लहान वयातच त्या ठिकाणी लग्न केलं जायचं आणि त्या ठिकाणी लग्न होतं. त्यामुळे 1840 मध्ये सावित्रीबाई फुलेंचं महात्मा ज्योतिबा फुले यांचे लग्न झालं. खरं तर सावित्रीबाई फुलेंचा इतिहास, सावित्रीबाई फुलेंचा इतिहास हा 1840 नंतर सुरू होतो. ज्यावेळेस सावित्रीबाई फुलेंना शिक्षण घेण्यासाठी, सावित्रीबाई फुलेंना शिक्षण देण्यासाठी ज्यावेळेस त्यांचा संघर्ष सुरू झाला त्यावेळेस त्यांच्या घरच्यांनी त्यांना विरोध केला आणि तो विरोध केल्यानंतर सावित्रीबाई फुलेंनी किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपलं घर सोडलं, पण शिक्षणाची गंगा कधीच सोडली नाही. त्यांना माहित होतं की ही विचार आपण शिकलो, आपण सवरलो, आपण ज्ञान केलं तर आपण समाजाला ज्ञान देऊ शकतो, आपण समाजाची पिढ्या घडवू शकतो हे त्यांना माहित होतं. त्या काळात म्हणलं जायचं की मुली शिकली तर पती मरतो, मुली शिकली तर त्यांच्या ताटामध्ये आळ्या होतात, त्यांच्या पतीच्या ताटामध्ये आळ्या होतात अशी म्हण होती. पण सावित्रीबाई फुलेंना महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं आधी तुम्ही शिका, आधी तुम्ही शिक्षण घ्या, आपण पाहू ताटात आळ्या होतात का नाही. हे क्रांतीचा संदेश देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. सावित्रीबाई फुलेंचं शिक्षण होत्या. शिक्षण घेता घेता वाचनाची गोडी लागली. वाचनाची गोडी लागल्यानंतर 1 जानेवारी 1848 ला पुण्याच्या बुड्यावाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी ही मुलींची पहिली शाळा काढण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं. नुसती शाळा ठेवणं उपयोग नव्हतं, त्या शाळेसाठी मानधन गोळा करणं गरजेचं होतं. त्या शाळेसाठी मुलीही गरजेच्या होत्या की त्यावेळेस प्रस्थापितांनी, त्यावेळेसच्या कर्मकर्त्यांनी मुलींना शिक्षणासाठी अधिकारच नाकारले होते. मुली शिकून देत नव्हते. जर मुली शिकल्या, मुली सवरल्या तर शिकलेल्या मुली आपला कर्मकर्त्यांचा तबला वाजल्याशिवाय राहणार नाही हे तिथल्या कर्मकर्त्यांना माहित होतं, म्हणून ते शिक्षणाला विरोध करत होते. सावित्रीबाई फुले ज्यावेळेस आपल्या शाळेमध्ये शिक्षणासाठी जात असायच्या त्यावेळेस त्या तिथल्या कर्मकर्ता असतील, तिथले जे काय बंधुगिरी असतील त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंवर चिकलफेक करायचे, कुणी शेण टाकायचे, कुणी शिंदोरे उडायचे, कुणी अपमान करायचे. त्यावेळेस सावित्रीबाई फुले कधी थकल्या नाही. अपमान केला तर कधी पडद्यात निघून गेले. आज सावित्रीबाई फुलेंवर त्यांनी शिंदोरे उडवले, आज सावित्रीबाई फुलेंवर त्यांनी चिकट टाकला. आज इतिहासाच्या पानामध्ये त्यांचं कुठेही नाव तुम्हाला दिसत नाही. कारण का हा इतिहास घडवण्यासाठी, हा इतिहास निर्माण करण्यासाठी
त्यांनी सावित्रीबाई फुलेंनी आज तुम्हाला विचार दिलेले. आजच्याही मुलींनी त्यांचा विचार घेतला पाहिजे, त्यांच्या पुस्तकं वाचले पाहिजे. सुबोध रत्नाकर पुस्तक वाचलं पाहिजे, महात्मा ज्योतिबांचे फुलेंचे पुस्तकं वाचले पाहिजे. ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक माता होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांची ज्यावेळेस तुम्ही विचार ऐकता, ज्यावेळेस त्यांची पुस्तकं वाचा, त्यावेळेस तुमचे मस्तक सुधारतात आणि सुधारलेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होणार नाही. का? कारण तुम्हाला आज वाचनाची गरज आहे. आज सोशल मीडियाच्या युगामध्ये इंस्टा असेल, फेसबुक, काय विद्यापीठामध्ये मुलं असतील, मुली असतील किंवा समाजातले अनेक लोक असतील, हे नेटवर्कच्या काळामध्ये जवळ आले. आज मोबाईलमुळे, आज या मोबाईलच्या युगामध्ये समाजाची पिढी जवळ आली, पण विचाराचे माध्यम आपण विसरून गेलो. आज विचार राहिला नाही. आज तुम्ही मुलाला बोलायला तयार नाही. आज साऱ्या चहाच्या टप्प्यावर 4-5 जण बसले तर आपण सर्वजण मोबाईल घेऊन बसतो. आज घरामध्ये 4-5 जण बसलो, घरामध्ये फॅमिली असते, आई वडील असते, भावबंद असते, सगळे असते. ज्यावेळेस बसलो तर सर्वजण मोबाईल मध्ये असतात. ही काळाची गरज आहे. कारण की तुम्ही पुस्तकं विसरला, मोबाईलच्या पिढीमध्ये तुम्ही पण मोबाईलचे व्यसनी झालात. कारण की सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळेस मोबाईल नव्हता, असले माध्यम नव्हते. त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी शिक्षणाची गंगा ही तुमच्या तळागाळापर्यंत नेण्याचं काम केलं. पेशव्याचा कालखंड होता, स्त्रियांना शिक्षणासाठी बंदिस्त होतं. आणि त्यावेळेस काय व्हायचं, लहानपणी मुलींचे लग्न लावून दिले जायचे. लग्नही असे लावून दिले जायचे की 50-60 वर्षाच्या म्हाताऱ्यासंग लग्न लावून दिले जायचे. आणि ती म्हातारा कधी टाकायचं हे कळत पण नसायचं. हा समाज तिला नाकारत असायचा. आणि हे विचार महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या डोक्यामध्ये आले. त्यांनी योजना आखली आणि आपल्या घरामध्ये बाळहत्या प्रतिबंध ही कोणतीही मुलगी जर अशी असेल तर तिने बिंदास आपल्या घरी यावे, तिथे बाळातून हवे, सगळं काही गोपीत ठेवलं जाईल. अशीच एक मुलगी आली आणि त्या मुलीला जो मुलगा झाला त्याचं नाव यशवंत होता. तोच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी यशवंताला आपला दत्तक पुत्र म्हणून घेतला. त्याला भविष्यात डॉक्टर केलं आणि तो डॉक्टर यशवंतराव त्यांनी समाज कार्यासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं. महात्मा फुले, ज्योतिबा फुले यांनी 1848 ते 1852 या काळामध्ये पुणे असतील, सातारा असतील या परिसरामध्ये जवळजवळ 18 ते 19 शाळा काढण्याचं काम केलं. इतकी हलाखीची परिस्थिती असून सुद्धा आज हे शक्य नाही. आजचा समाज हा फक्त मी, माझी बायको आणि माझे पोरं यामध्ये आपण व्यस्त आहे. समाजाशी कोणालाही घेणं देणं नाही. जर या समाजाची घेणं देणं असेल तर तुम्हाला जे पुस्तकं वाचावं लागतील, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकावे लागतील, तुम्हाला महात्मा फुले ज्योतिबांचे विचार ऐकावे लागतील, ते पुस्तकं तुम्हाला वाचावं लागतील. त्यावेळेस आपल्यामध्ये जे काय गट्स असतील, ज्यावेळेस आपल्यामध्ये जे काय विचार असतील ते समाज कार्य करण्यासाठी नक्कीच निर्माण होतील. त्या पुस्तकातून तुम्हाला जगण्यासाठी प्रेरणा भेटते. या पुस्तकातून तुम्हाला वागण्यासाठी, समाजामध्ये कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं यासाठी तुम्हाला प्रेरणा भेटते. तीच प्रेरणा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले देण्याचं काम केलं. त्यावेळेस परिस्थिती अशी होती की मुलींना घराच्या बाहेर पडून दिलं जात नसायचं. मुलगी म्हणजे चूल आणि मूल ही प्रथा होती. मुलगी फक्त चूल आणि मुली प्रथेमध्ये जोडलेली होती. ते जोडातून बाहेर काढण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं. पहिलं म्हणलं जायचं, 18व्या शतकामध्ये म्हणलं जायचं की मुलगी जिथे आपली पाण्याची दोरी ती जगाची उतारी अशी म्हण असायची. पण आता ती म्हण पण बदलून गेली बघा. जिच्या आपली शिक्षणाची दोरी ती जगाची उतारी. महिला, ज्या घरामध्ये शिकलेली महिला असते त्या घरातलं वातावरण सुशिक्षित झाल्याशिवाय राहणार नाही. पण काळाच्या आम्ही पण इतकं मोबाईल मध्ये आज व्यस्त झाल्या. विचार करणं गरजेचं आहे की भारतीय राज्यघटनेने तुम्हाला दिलेले स्वातंत्र्य, त्याबद्दल मी काहीच म्हणणार नाही. पण स्वातंत्र्याचा इतकाही फायदा घ्यायचा नाही की जेणेकरून आपल्यावर आज अत्याचार अन्याय होतील. हे अत्याचार अन्याय होऊ नये याला कुठेतरी बंदिस्त आलं पाहिजे. त्याचप्रमाणे मुलींनी वागणं काळाची गरज आहे. मुलींनी त्याप्रमाणे वागलं पाहिजे, त्याप्रमाणे बोललं पाहिजे, त्याप्रमाणे संवाद ठेवला पाहिजे.
म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी हे अखंड कार्य या महाराष्ट्रामधील दीनदलित गोरगरीब कष्टकरी शेतकरी आदिवासींच्या मुलांसाठी मुलींसाठी त्यांनी या महाराष्ट्रात चालू केलं आणि ते अखंड कार्य आज हिंदुस्थानामध्ये आज चालताना आपण पाहत आहोत. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सत्यशोधक पद्धतीने लग्न लावले जातात, आजही लावले जातात. त्यांचा जो संकल्प होता आणि त्या संकल्पानुसार महात्मा ज्योतिबा फुलेंनी या समाज कार्य केलं. आजही तुम्ही पाहिला, आजही दगडातील पांडुरंगाला जिवंत करण्यासाठी आरती आणि फुलं वाहिले जातात. आजही दगडातील पांडुरंगाला जिवंत करण्यासाठी फुलेंचे हात वाटले जातात. पण 1897 ला प्लेगचा काळ होता आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये कुणीही संसर्गजन्य रोगावर जे काय पीडित होते त्यांना घेऊन जाण्याचं कुणी गाडीच करत नव्हतं. पण आमच्या सावित्रीबाई फुलेंनी जिवंत पांडुरंगाला घेऊन दवाखान्यात घेऊन जाण्याचं काम हे काम केलेलं आहे. त्यांना म्हणते सावित्रीबाई फुले. त्याच कार्यामध्ये हे काम सावित्रीबाई फुलेंनी केलं. यशवंतराव आनंदामध्ये सावित्रीबाई फुलेंची या ठिकाणी जयंती अतिशय आनंदात साजरी होती. एवढंच बोलतो आणि मी थांबतो.